संत हिरामणगिरी महाराज संस्थांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख। जिंतूर येथील भव्य यात्रोत्सवात ग्वाही, हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसाद संपन्न। जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे। जिंतूर तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत हिरामणगिरी महाराज संस्थांची वार्षिक यात्रा मार्च 22 रोजी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना जिंतूरचे नगराध्यक्ष प्रतापराव भैया देशमुख यांनी संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद आणि शासनाच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार प्रतापराव देशमुख। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिंतूरच्या तहसीलदार शीतलताई कचवे होत्या। यावेळी बोलताना प्रतापराव देशमुख म्हणाले की संत हिरामणगिरी महाराज हे गोसावी समाजासह सर्व भाविकांचे श्रद्धास्थान आहे। दरवर्षी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे। पुढील वर्षी यात्रेनिमित्त नगर परिषदेच्या वतीने कोणतीही उणीव भासू दिली जाणार नाही। तसेच समाधीस्थळाच्या विकास कामांसाठी परभणी जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला जाईल। प्रवचनातून समाज प्रबोधन। यात्रेनिमित्त ह.भ.प. रामगिरी महाराज मिरखेलकर यांचे प्रवचन संपन्न झाले। त्यांनी आपल्या निरूपणातून गोसावी समाजाने एकजुटीने राहावे आणि संत हिरामणगिरी महाराजांचे विचार जीवनात अंगीकारावे असा संदेश दिला। त्यानंतर महाराजांची आरती मोठ्या थाटामाटात करण्यात आली। मान्यवरांची उपस्थिती। या सोहळ्याला तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती। यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्र डॉक्टर संजय पुरी, डॉक्टर केदार कटिंग, डॉक्टर रामेश्वर, डॉक्टर किरण बकान, डॉक्टर महेश देशमुख, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मंगेश भाऊ पुरे, गणेश भाऊ खवणे, हनुमानसिंग कचवे, केशव वांद्रे, संजय दराडे, मुंजाभाऊ रनमाळ, स्वप्नील भैया भारती, पांडुरंग गीते, उद्धव नागरे, अशोक आप्पा यादव आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते। भव्य महाप्रसाद आणि यशस्वी नियोजन। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी गिरी महाराज यांनी केले। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गोसावी समाज बांधवांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। यात्रोत्सवानंतर संस्थांच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला।